नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये पूर्ण आठवड्याभरासाठीच्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि आजच्या भागात आपण स्वस्तिकचे 7 वेगवेगळे आणि सुंदर प्रकार बघतो आहोत. या रांगोळ्या जेवढ्या काढायला सोप्या आहेत, तेवढ्या दिसायला खूप सुंदर आहे आणि तुम्हाला सर्वांना जमतील अशाच रांगोळ्या, जास्त काहीच अवघड नाहीये. डिझाईन्स तर एकदम नवीन आहे, युनिक आहे नेहमीप्रमाणेच. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि रांगोळ्या रोज एक-एक रांगोळी तुम्ही ट्राय करा. तुम्हाला देवघरासमोर काढायची तर तिथे काढू शकतात, तुळशीसमोर काढू शकतात किंवा दारासमोर काढू शकतात. तर फक्त एक सांगायचं आहे, जेव्हा आपण दारासमोर रांगोळी काढतात, म्हणजे कुठली पण रांगोळी, फक्त स्वस्तिकची नाही, कुठली पण रांगोळी, रोजची रांगोळी काढतात, तर अशा ठिकाणी काढत जा मैत्रिणींनो, कुणाचे पाय पडणार नाही. कारण की ते शुभचिन्ह असतात आणि त्यावर पाय पडणं म्हणजे योग्य वाटत नाही, म्हणून सांगते. तर वाटलंच तर एका छोट्याशा जागेत काढत जा जिथे पाय पडणार नाही. पण म्हणजे तेवढं लक्ष असू देत जा रांगोळी काढताना. म्हणजे मला बाकीच्या 1-2 मैत्रिणींच्या कमेंट्स आलेल्या, की "हे शुभचिन्ह आहे, तुम्ही जमिनीवर काढतात डायरेक्ट." तर रांगोळी ही एकमेव अशी कला आहे जी जमिनीवर काढली जाते. त्यामुळे त्याला दुसरा कुठलाही ऑप्शन नाहीये. ती जमिनीवरच काढावी लागणार आहे. फक्त आपण तेवढी काळजी घ्यायची, की कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी रांगोळी काढायची. चला तर पुढची रांगोळी बघा तुम्ही. 3 ते 3 टिपक्यांची, परत एक स्वस्तिकची रांगोळी. वेगवेगळे सुंदर, सुंदर प्रकार आहेत स्वस्तिकचे. तुम्हाला जर रांगोळीची आवड असेल आणि रोज दारासमोर रांगोळी काढताय, पण रोज-रोज त्याच-त्याच जुन्या डिझाइन काढून जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर एकदा नक्की आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जे पण मी व्हिडिओ वगैरे टाकेल, पोस्ट टाकेल, त्याचं तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला वेळेवर व्हिडिओ बघता येईल. तर ह्या स्टेप्स नक्की फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो. वेगवेगळ्या सर्व डिझाईन्स आहेत. तर बघा ही रांगोळी रेडी झालेली आहे. पुढची रांगोळी पण 3 ते 3 टिपक्यांची आहे. सेम आधीच्या सारखं स्वस्तिक काढलं आणि साइडने आपण चेंज करणार आहे डिझाइन त्याची. आधीचे जर व्हिडिओ बघितले नसतील, तर वेळात वेळ काढून नक्की बघा. कारण की एकदम छान-छान डिझाईन्स आहे आधीच्या पण, जुन्या पण. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हाला ही रांगोळी काढण्याचा मोह आवरणार नाही. आणि जर अजूनही तुम्ही रांगोळी काढायला सुरुवात नसेल केली मैत्रिणींनो, तर नक्की सुरुवात करा. खूप छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर, प्रसन्न वाटतं. आपला दिवस पण खूप आनंदात जातो. त्या रांगोळीकडे येता-जाता बघताना मन खूप प्रसन्न होतं. आणि घरातले जे आपण म्हणजे कुठेही जाताना कामं वगैरे करतो, तर तो मूड पण आपला चांगला राहतो रांगोळीकडे बघितल्यानंतर. आणि मेन म्हणजे आपल्या दाराची शोभा पण वाढते. एकदम छान दिसतं बघा आपण जेव्हा प्रवेशद्वारावरून जातो, रांगोळी जर काढलेली असेल, किती सुंदर एकदम प्रसन्न वाटतं रांगोळीकडे बघून. आणि तेच जर तुम्ही रांगोळी नाही काढत, तर बघा दरवाजासमोर कसं असं भकास-भकास वाटतं. म्हणजे तुम्ही एक अनुभव घेऊन बघा, जर तुम्ही रांगोळी काढली नाही तर कसं वाटतं आणि रांगोळी काढल्यानंतर कसं वाटतं. म्हणजे मी जर चुकीचं सांगत असेल तर अनुभव घेऊन बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा, काय फरक वाटतो तुम्हाला रांगोळी काढल्यानंतर आणि न काढल्यानंतर? टूलच्या मदतीने आपण अशी डिझाइन तयार करून घेतली त्याला. बऱ्याच मैत्रिणींना आपली ही आठवड्याच्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्यांची सीरीज आवडते. म्हणून मी अधून-मधून असे व्हिडिओ घेऊन येत असते. कसं एका व्हिडिओत 7 दिवसांच्या रांगोळ्या म्हणजे सेव्ह करून नंतर पण बघता येतं. पुढची डिझाइन 3 ते 3 टिपक्यांची आहे.
अशा प्रकारे स्वस्तिक काढतोय आपण. पूर्वी अशा प्रकारेच जास्त रांगोळ्या काढल्या जायच्या. म्हणजे मला आठवतंय लहानपणी माझी आजी अशीच रांगोळी काढायची. माझ्या आजीच्या फिक्स रांगोळ्या होत्या. म्हणजे आजी आहे माझी अजून, आईची आई. त्यांच्या फिक्स रांगोळ्या होत्या. ती कासवची रांगोळी आणि देवघरासमोर नागोबाची रांगोळी. अजूनही काढते आजी माझी. मी आता मागे गेली होती मामाच्या गावाला. नाशिक जिल्ह्यात गाव आहे मामाचं. बघितलं होतं ते देवघरासमोर आजीने सेम रांगोळी म्हणजे किती वर्षांपासून आजी सेम रांगोळी काढते. म्हातारी झाली आजी आता थकली आहे पण काढते रांगोळी. ती लहानपणाची आठवण झाली, की आजी लहानपणापासून त्याच रांगोळ्या काढताय असं. तर बघा पुढची डिझाइन 3 ते 3 ठिपक्यांची रांगोळी काढली आणि वरती एक-एक ठिपका ॲडजस्ट केला आहे. आणि असे 5-5 टिपके देऊन घेतले मी आणि नेहमीची आपण डिझाइन तयार करत आहोत. मला असं वाटतं ही डिझाइन सर्वांची पाठ झाली असणार आहे आता. तुम्ही दुसरी पण डिझाइन साइडला काढू शकतात. आपले जे बेसिक आकार आहे केंद्रवर्धिनी, गोपद्म वगैरे. तर बघा ही डिझाइन आपली रेडी झालेली आहे. तर ही शेवटची एकदम सिंपल रांगोळी आहे आणि आजच्या भागातली शेवटची रांगोळी ती. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ म्हणजे आजच्या रांगोळ्या आवडल्या की नाही ते पण मला कमेंट करून सांगा. तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यांनाही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आणि मेन म्हणजे रांगोळ्या ट्राय करा. तुम्हाला जमल्या की नाही ते पण सांगा. जमायसारख्याच रांगोळ्या, जास्त काही अवघड नाहीच आहे. आणि येणाऱ्या भागातही आपण अशाच सुंदर सुंदर कमी वेळात होणाऱ्या छान छान रांगोळ्या घेऊन येणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओसाठी रेडी राहा. पुढच्या रांगोळ्यांसाठी रेडी राहा. तर भेटूया उद्याच्या भागात अशाच झटपट होणाऱ्या सोप्या सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.